नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अड्डा 24/7 मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, एकमेव असं चॅनल आहे जिथे आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतात, स्वप्नांना योग्य दिशा मिळते, स्वप्नांना योग्य उमेद मिळते आणि ती योग्य उमेद आपला स्पर्धा परीक्षेचा जो प्रवास असतो तो कितीही खडतर असला तरी ते योग्य उमेद आपला जो स्पर्धा परीक्षेचा प्रवास असतो तो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत पार पाडून देते. मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे ते आपण बंगालच्या फाळणीबद्दल बघणार आहोत. म्हणजे बंगालच्या फाळणीबद्दल थोडीशी माहिती सुद्धा बघणार आहोत. सोबतच त्याच्यामध्ये काय प्रश्न जे पेपरमध्ये येऊ शकतात, ठीक आहे, किंवा पेपरमध्ये आलेले आहेत आणि संभाव्य प्रश्न सुद्धा आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे जास्त वेळ न गमावता आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर आजचा जो आपला कोट ऑफ द डे आहे, ठीक आहे, आजचा जो आपला कोट ऑफ द डे आहे तो एकदा समजून घेऊया. ठीक आहे, काय असू शकतो आपला आजचा कोट ऑफ द डे. बघा, आजचा आपला कोट ऑफ द डे आहे मित्रांनो, तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. हे गोष्ट अतिशय खरी आहे. बघा, तुम्ही प्रत्येक वेळेस जर चुका करत असाल ना, चुका करत राहा. ठीक आहे, जेवढ्या तुम्ही चुका कराल तेवढी जास्त तुमची प्रगती होण्याचे जे चान्सेस आहे ना ते अतिशय जास्त असतात. ठीक आहे, म्हणून प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच तुम्ही काय आहे, प्रगतीच्या मार्गावर आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे, तर आता जास्त वेळ न गमावता आपण क्वेश्चन सुरू करूया मित्रांनो. बघा, बंगालचे विभाजन हे कोणत्या वर्षात रद्द केले गेले? काय प्रश्न आहे, बंगालचे विभाजन हे कोणत्या वर्षात रद्द केले गेले? ठीक आहे, बंगालच्या फाळणीबद्दल प्रश्न आहे आणि 1906 मध्ये रद्द केले गेले, 1909 मध्ये, 1911 की 1913 मध्ये बंगालचे विभाजन विचारलेलं आहे. तर ते रद्द करण्यात आले मित्रांनो 1911 मध्ये. ठीक आहे, 1911 मध्ये जो दिल्ली दरबार भरलेला होता, ठीक आहे, दिल्ली दरबारमध्ये पंचम जॉर्ज यांनी जे होतं ते बंगालचं विभाजन रद्द केलं. ठीक आहे, बंगालचं विभाजन हे रद्द केलं 1911 मध्ये. ठीक आहे, 1911 मध्ये बंगालचं विभाजन हे रद्द केलेलं होतं कोणी, पंचम जॉर्ज यांच्याद्वारे, जो दिल्ली दरबार भरलेला होता. आणि तिथे अजून एक घटना अशी झालेली होती की तेव्हा तिथून दिल्लीपासून कोलकाता ही राजधानी करण्यात यावी याची सुद्धा घोषणा त्यांनी केलेली होती. ठीक आहे, दिल्ली दरबारमध्ये कोलकाता ही राजधानी करण्यात यावी याची सुद्धा घोषणा पंचम जॉर्ज यांनी केलेली होती. त्यामुळे 1911 हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न काय आहे किंवा माहिती जी आहे ती आहे की 1905 मध्ये बंगालचे विभाजन झाले, हे तुम्हाला माहितीच असेल. 1905 मध्ये झाले. लॉर्ड कर्झन म्हणजे ज्याच्यावर कर्ज होतं, ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी ज्याच्यावर कर्ज होतं त्यांनी याचं विभाजन केलं. ठीक आहे, आणि 20 जुलै 1905 रोजी फाळणीची घोषणा सुद्धा करण्यात आली. ठीक आहे, 20 जुलै 1905 रोजी फाळणीची घोषणा करण्यात आली. परंतु जी प्रत्यक्ष फाळणी होती, ठीक आहे, प्रत्यक्ष फाळणी होती ती 16 ऑक्टोबर 1905 रोजी अंमलात आली. ठीक आहे, प्रत्यक्ष फाळणी 16 ऑक्टोबर 1905 रोजी अंमलात आली. आणि बंगालचे विभाजन होऊन जे फोडा आणि राज्य करा, जी ब्रिटिशांची नीती होती, आधी फोडा आणि मग राज्य करा, ते त्यांचं एक कारस्थान होतं. म्हणजे असं सांगण्यात आलं की बंगालचे जे विभाजन करतोय, बंगालची जी फाळणी करतोय ती प्रशासकीय सोय म्हणून करतोय. परंतु त्यांचा छुपा उद्देश असा होता की मुस्लिमांना हिंदूपासून, म्हणजे मुसलमानांना हिंदूपासून आणि जहालांना मावळपासून वेगळे करणे. ठीक आहे, हा त्यांचा छुपा उद्देश होता, हे लक्षात असू द्या. फोडा आणि राज्य करा हे त्यांची जी नीती होती ते त्यांनी अवलंबली. आणि बंगालच्या फाळणी विरोधात जी चळवळ सुरू झालेली होती त्याला स्वदेशी चळवळ म्हणतात. ठीक आहे, स्वदेशी चळवळ सुरू झालेली होती. 1911 मध्ये बंगालचे विभाजन करण्यात आले. ठीक आहे, 1911 मध्ये बंगालचे विभाजन रद्द केले. ठीक आहे, 1911 मध्ये जे 1905 मध्ये सुरू झालेलं होतं ते 1911 मध्ये रद्द केलं. कोणी रद्द केलं? पंचम जॉर्ज यांनी रद्द केले. आणि त्यावेळेस जे होते लॉर्ड हॉर्डिंग यांच्या काळात ते झालं. ठीक आहे, लॉर्ड हॉर्डिंग यांच्या काळात ते झालं. आणि 1947 मध्ये भारतीय विभाजनाचा भाग म्हणून बंगालचे दुसऱ्या वेळी विभाजन करण्यात आले. ठीक आहे, भारतीय विभाजनाचा भाग म्हणून बंगालचे दुसऱ्या वेळी विभाजन करण्यात आले. तुम्हाला माहिती असेल पाकिस्तानद्वारे ते विभाजन करण्यात आले, ते तुम्हाला माहिती सुद्धा असेलच. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, बंगालची फाळणी आणि स्वदेशी बहिष्कार चळवळची प्रतिक्रिया म्हणून स्वदेशी चळवळ जी सुरू झालेली होती, ठीक आहे, तर ती कोणती होती? बंगालची फाळणी होती, खिलाफत चळवळ होती, मुस्लिम लीगची स्थापना होती की असहकार आंदोलन होतं? याचं योग्य उत्तर काय आहे? बंगालची फाळणी. ठीक आहे, स्वदेशी बहिष्कार चळवळची प्रतिक्रिया म्हणून स्वदेशी चळवळ जी सुरू झालेली होती त्याला बंगालची फाळणीच म्हणतात. काय म्हणतात? बंगालची फाळणी. अतिशय सोपा होता. बघा, लक्षात असू द्या, 1874 मध्ये आसामचे बंगालपासून, ठीक आहे, आसामचे बंगालपासून तुकडे केले गेले आणि मुख्य आयुक्ताच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आले. आसामचे कशा बंगालपासून तुकडे केले गेले आणि असं सांगण्यात आलं की आम्ही प्रशासकीय सोयीसाठी म्हणजे जनतेच्या भल्यासाठी हे करतोय. परंतु ॲक्च्युअली त्यांचा उद्देश हिंदूंना मुस्लिमपासून वेगळे करणे हा होता. सुरुवातीला लॉर्ड कर्झनने प्रांताचे विभाजन किंवा प्रशासकीय उपाय किंवा प्रशासकीय सोय म्हणून सांगितलं. ठीक आहे, आणि कर्झनच्या मते फाळणीनंतर 2 प्रांत, ठीक आहे, 2 प्रांत म्हणजे बंगाल, ज्यालाच आधुनिक पश्चिम बंगाल म्हणतात तो, आणि ओडिसा. ठीक आहे, ओडिसा म्हणजे बिहारसह ओडिसा, बिहार आणि पूर्व बंगाल आणि आसाम असे जे भाग होते ते करण्यात आलेले होते. ठीक आहे, तर त्यामध्ये 2 भाग करण्यात आले. ठीक आहे, असा जर बंगाल असेल तर यामध्ये 2 भाग करण्यात आले, एकाकडे बंगाल आणि एकाकडे जो होता ओरिसा. ठीक आहे, एकाकडे ओरिसा अशा प्रकारे ठेवण्यात आलेलं होतं, इकडे बंगाल आणि इकडे ओरिसा, जेणेकरून मुस्लिम आणि हिंदू हे वेगवेगळे राहावे. ठीक आहे, हा त्यांचा छुपा उद्देश होता. ठीक आहे, 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशांनी अधिकृत कारण काय दिले? अतिरेकी क्रियाकलाप तपासण्यासाठी सैन्याची सहज हालचाल म्हणून, आर्थिक प्रगती, प्रशासकीय सोय की वरीलपैकी काही नाही. त्यांनी योग्य कारण काय दिलेलं होतं मित्रांनो? प्रशासकीय सोय. ठीक आहे, प्रशासकीय सोय. परंतु आपले काँग्रेसचे जे नेते होते त्यांना ते कळून आलेलं होतं की हे प्रशासकीय सोय म्हणून करण्यात आलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी लगेच लक्षात घेतलं. त्यामुळे 1905 मध्ये बंगालच्या
बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशांनी अधिकृत कारण काय दिलेलं होतं? प्रशासकीय सोय, हे त्यांनी कारण दिलेलं होतं. ठीक आहे. व्हॉइसरॉय कर्झनने बंगालची फाळणी केली, कधी केली? 1905 मध्ये, 1901 मध्ये, 1907 मध्ये की 1903 मध्ये? व्हॉइसरॉय कर्झनने ती कधी केलेली? 1905 मध्ये. आत्ताच आपण माहिती बघितली होती. कर्झनसाठी कर्ज लक्षात ठेवायचं, कर्ज हा शब्द लक्षात असू द्यायचा. ठीक आहे. 1905 मध्ये बंगालची फाळणी कर्झनद्वारे करण्यात आलेली होती. रद्द कोणाद्वारे करण्यात आली? पंचम जॉर्ज 1911 मध्ये. बंगालचे विभाजन कोणत्या वर्षात रद्द करण्यात आले? अतिशय सोपा आहे. 1906, 1909, 1911 की 1913? योग्य उत्तर आहे 1911. ठीक आहे. हे प्रश्न रिपीट झालेले आहे मित्रांनो. रिपीट झालेले आहे म्हणजे पेपरमध्ये पुन्हा आलेले आहे. ठीक आहे. सरळ सेवेचे पेपर असेल, MPSC कंबाईन ग्रुप बी SC असेल, यामध्ये पुन्हा प्रश्न आलेले आहे. ठीक आहे. फाळणी तुम्हाला माहिती आहे बंगालची फाळणी 1905 मध्ये झालेली होती लॉर्ड कर्झन यांच्याद्वारे. यामध्ये मुस्लिमांचा पाठिंबा होता. ही गोष्ट लक्षात असू द्या. पूर्व बंगालला मुस्लिम जे होते, म्हणजे नंतर जे मुस्लिम लीग स्थापन झालं त्यामध्ये मुस्लिमांनी पाठिंबा दिलेला होता, म्हणजे त्यांना ती योग्य वाटत होती फाळणी. आणि त्यांचा पाठिंबा पूर्व बंगालतील, ठीक आहे, पूर्व बंगालमध्ये गरीब आणि परिस्थितीमुळे प्रेरित होता. ठीक आहे. म्हणजे कारण की पूर्व बंगाल हा अतिशय गरीब समजला जात होता तेव्हा, त्यामुळे त्यांचा जो पाठिंबा होता तो योग्यही होता असंही म्हटलं गेलेलं आहे. आणि बंगालची विभाजन करण्यापूर्वी जुलैमध्ये, ठीक आहे, जुलैमध्ये याचा निर्णय घेण्यात आलेला होता. ठीक आहे. आणि 16 ऑक्टोबर 1905 पर्यंत, ठीक आहे, म्हणजे निर्णय आधी घेण्यात आला, परंतु 16 ऑक्टोबर 1905 मध्ये प्रत्यक्षात ती फाळणी आली. ठीक आहे. जशी एखादी लॉन्च केल्यानंतर, एखादं काही लॉन्च केल्यानंतर त्याला यायला वेळ लागतो, मार्केटमध्ये यायला वेळ लागतो, त्याचप्रमाणे 16 ऑक्टोबर 1905 पर्यंत ही जी ॲक्च्युअल फाळणी आहे ती झाली होती. ठीक आहे. आणि फाळणीने मुस्लिम बहुल पूर्वेकडील भाग, ठीक आहे, मोठ्या प्रमाणात हिंदू, ज्यामध्ये मुस्लिम बहुल जो भाग होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू राहत होते, ठीक आहे, त्या भागापासून वेगळे केले. ज्यामध्ये पश्चिम भागामध्ये हिंदू आणि पूर्व भागामध्ये मुस्लिम राहत होते, ते पूर्णतः विभागून टाकले. ठीक आहे. पूर्णतः त्यांना काय केलं? वेगळं केलं. आणि या फाळणीसाठी 1905 च्या फाळणीसाठी प्रशासकीय सोय हे कारण देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. लॉर्ड कर्झन यांच्याद्वारे प्रशासकीय सोय हे कारण देण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न काय आहे? बंगालच्या फाळणीनंतर कोणती चळवळ सुरू झाली? सविनय कायदेभंग चळवळ, स्वदेशी चळवळ, भारत छोडो आंदोलन की असहकार आंदोलन? बंगालच्या फाळणीनंतर म्हटलेलं आहे. फाळणीनंतर कोणती चळवळ सुरू झाली? सविनय कायदेभंग चळवळ, स्वदेशी चळवळ, भारत छोडो आंदोलन की असहकार आंदोलन? ठीक आहे. फाळणीनंतर. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो, बंगालच्या फाळणीनंतर कोणती चळवळ सुरू झाली असं आहे. ठीक आहे. सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली, स्वदेशी, भारत छोडो की असहकार? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे स्वदेशी. ठीक आहे. स्वदेशी जी चळवळ होती ती बंगालच्या फाळणीनंतर सुरू झालेली होती. आणि इथे जे असहकार दिलेलं आहे, असहकार आंदोलन, हे कशानंतर सुरू झालेलं होतं? जालियनवाला बाग हत्याकांड. हे लक्षात असू दे. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर याचा एक क्रम असतो मित्रांनो. जालियनवाला बाग हत्याकांडाचा जर क्रम लक्षात ठेवायचा असला ना, तर बघा, रौलट कायद्यासंबंधी जालियनवाला बाग हत्याकांड, म्हणजे जालियनवाला बाग इथे सभा भरलेली होती. त्यानंतर तिथून डायर जे होता त्याच्या आदेशाद्वारे जालियनवाला बाग हत्याकांड घडून आलं. ठीक आहे. हत्याकांड घडून आलं. त्याच्या निषेधार्थ अनेकांनी आपल्या पदव्यांचा त्याग केला. सोबतच त्याच्यासोबत असहकार आंदोलन सुरू झालं. ठीक आहे. असहकार जे म्हणजे सरकारला सहकार्य करायचं नाही, असहकार आंदोलन सुरू झालं. परंतु असहकार आंदोलन कशामुळे थांबलं? चौरी चौरा घटनांमुळे असहकार आंदोलन थांबलं. ठीक आहे. हा क्रम जरी लक्षात राहिला तरी तुमच्या लक्षात राहील. आणि बंगालच्या फाळणीनंतर कोणती चळवळ सुरू करण्यात आली? तर स्वदेशी चळवळ. ठीक आहे. बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशी चळवळ सुरू झाली. तुम्हाला माहितीच असेल स्वदेशी चळवळ म्हणजे काय होतं? गांधी पूर्व काळातील सर्वात यशस्वी चळवळी म्हणजे स्वदेशी चळवळ असं ते म्हणतात. ठीक आहे. म्हणजे आधीच्या काळातील सर्वात यशस्वी चळवळ ती कोणती होती? तर स्वदेशी चळवळ. राष्ट्रवादी नेते ज्यांनी भारतातील जे ब्रिटिश होते, अब्रिटिश राजवटीला प्रतिकार केला, पण इंग्रजी राजवटीवर विश्वास ठेवला. ठीक आहे. कोणी? राष्ट्रवादी नेते, म्हणजे जे सुरुवातीचे राष्ट्रवादी नेते, म्हणजे राष्ट्रवादी नेते इन द सेन्स की जे आधीचे काँग्रेसमधले नेते होते, त्यांनी काय केलेलं होतं की ब्रिटिशांच्या काही धोरणांवर विश्वास ठेवलेला होता. ठीक आहे. ब्रिटिशांच्या काही धोरणांवर त्यांनी विश्वास ठेवलेला होता आणि त्याच धोरणाला एक टीका म्हणून, ठीक आहे, त्याच धोरणाला टीका म्हणून एक स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. यामध्ये जहालवादी नेते तुम्हाला जास्त आढळून येतात. स्वदेशी चळवळीमध्ये जहालवादी नेते हे जास्त आढळून येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? स्वदेशी चळवळीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. याने स्वदेशी कारागीर कला उद्योगांचा पुनर्जीवनासाठी हातभार लावला. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना ही स्वदेशी चळवळीचा एक भाग म्हणून करण्यात आली. आणि यापैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगायचं आहे. म्हणजे स्वदेशी कारागीर कला उद्योगांच्या पुनर्जीवनासाठी हातभार लावला, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना ही स्वदेशी चळवळीचा एक भाग म्हणून करण्यात आलेली होती. तर याचं कोणतं योग्य आहे? तर ए आणि बी दोन्ही. ठीक आहे. फक्त ए, फक्त बी, ए बी आणि ए आणि बी, म्हणजे 1 आणि 2 नाही. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे? 1 आणि 2 दोन्ही. ठीक आहे. दोन्ही अतिशय योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, कधी हे आन्सर नसतं. ठीक आहे. 1 आणि 2 नाही किंवा वरीलपैकी कोणतंही नाही, हे आन्सर नसण्याचे चान्सेस अतिशय जास्त असतात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना चळवळीचा भाग म्हणून करण्यात आलेली होती आणि सोबतच स्वदेशी कारागीर कला आणि उद्योगांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी त्यासाठी हातभार लावलेला होता. ठीक आहे.
पुढचा प्रश्न काय आहे, बंगालमधील कोणते स्वातंत्र्य सैनिक, ठीक आहे, ब्रिटिश सरकारच्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात उभे होते. ठीक आहे, बंगालमधील कोणते स्वातंत्र्य सैनिक, ठीक आहे, हे ब्रिटिश सरकारच्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात उभे होते. लाला लजपत राय होते, बाळ गंगाधर टिळक होते, बिपिनचंद्र पाल होते, की वरीलपैकी कोणीही नाही. ठीक आहे, वरीलपैकी कोणीही नाही. बंगालमधील कोणते स्वातंत्र्य सैनिक म्हटलं आहे जे ब्रिटिश सरकारच्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात म्हटलेलं आहे, विरोधात. ठीक आहे, विरोधात उभे होते. तर कोण होतं ते, तर त्यामध्ये होतं बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे, बाळ गंगाधर टिळक. वरीलपैकी काही नाही कधी आन्सर असूच शकत नाही, कारण की नेहमी एक्झामिनर पेपर सेट करताना काहीतरी आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. तो एवढ्या मेहनतीने पेपर सेट करतोय आणि काहीच उत्तर देणार नाही असं होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तो काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न काय आहे, स्वदेशी चळवळ हा बंगालच्या फाळणीच्या घोषणेचा परिणाम होता. कोणाचा तो परिणाम होता, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन की लॉर्ड वेव्हल. अगदी सोपी आहे, अगदी सोपी आहे. याचं उत्तर 2-3 वेळा डिस्कस सुद्धा झालेलं आहे, माझ्या मुखातून निघालेलं सुद्धा आहे, की स्वदेशी चळवळ हे बंगालच्या फाळणीच्या घोषणेचा परिणाम होता. कोणाच्या घोषणेचा, लॉर्ड कर्झन. ठीक आहे, लॉर्ड कर्झन यासंबंधी आपण फक्त कर्ज लक्षात ठेवतो. ठीक आहे, लॉर्ड कर्झन यांनी जी घोषणा केलेली होती की बंगालची फाळणी करूया. ठीक आहे, बंगालची फाळणी करूया. 16 ऑक्टोबर 1905 रोजी ती अंमलात सुद्धा आली. ठीक आहे, अंमलात सुद्धा आली. अंमलात आल्यानंतर अनेक चळवळी चालल्या, स्वदेशी चळवळ वगैरे सुरू झाली. ठीक आहे, आणि 1911 मध्ये ती रद्द सुद्धा झाली. ठीक आहे, ओके. तर लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीमागचे मानले जाणारे खरे कारण काय. ठीक आहे, खरे कारण विचारले आहे. लॉर्ड कर्झनने जे बंगालच्या फाळणीमागचं कारण दिलेलं होतं, बंगाल हे शिक्षण केंद्र म्हणून उदयास आले. ठीक आहे, सर्व स्वातंत्र्य सैनिक हे बंगालचे होते. बंगाली लोक इंग्रजी पेहराव आणि जेवणाला विरोध करत होते. ब्रिटिशांची फूटपाड आणि राज्य करा हे धोरण होते. लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीमागचे मानले जाणारे खरे कारण काय होते, तर फूटपाडा आणि राज्य करा. ठीक आहे, खरे कारण काय होते, फूट पाडा आणि राज्य करा. आणि फूट कोणामध्ये पाडा, मवाळ आणि जहाल दोघांमध्येही फूट पाडा. आणि याचं योग्य कारण ठरलं सुद्धा, कारण की मवाळ आणि जहाल यांची 1907 मध्ये फूट सुद्धा पडली. ठीक आहे, आणि हिंदू आणि मुस्लिम यांना सुद्धा वेगळे करा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही परिणाम दिसूनच आला, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे सुद्धा वेगळे झाले. ठीक आहे, बंगालच्या फाळणीनंतर पुढीलपैकी कोणती ताबडतोब आंदोलन झाले. अतिशय सोपं आहे. असहकार चळवळ झाली, स्वदेशी चळवळ झाली, नागरी अवज्ञा आंदोलन झाली की गद्दार चळवळ झाली. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वदेशी चळवळ. ठीक आहे, स्वदेशी चळवळ झाली. ठीक आहे, म्हणजे बंगालची फाळणी जशी घोषित करण्यात आली त्यानंतर लगेच कोणती चळवळ उभारण्यात आली, तर स्वदेशी चळवळ. जे आंदोलन उभारण्यात आलं ते कोणतं होतं, स्वदेशी चळवळीचं. ठीक आहे, बंगालच्या फाळणीसंबंधी इमेजेस सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, ओके. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असं कोणाला म्हटलं जातं. ठीक आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक लॉर्ड मेयो, वॉरेन हस्टिंग, रॉबर्ट क्लाइव्ह की लॉर्ड वेलेस्ली. ठीक आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असं कोणाला म्हटलं जातं असा प्रश्न आहे. ठीक आहे, लॉर्ड मेयो, वॉरेन हस्टिंग, रॉबर्ट क्लाइव्ह की लॉर्ड वेलेस्ली. ठीक आहे, उत्तर अतिशय सोपं असतं. फक्त काय केलेलं असतं, यामध्ये थोडंफार डिफिकल्टी टाकलेले असतात. ठीक आहे, थोडेफार डिफिकल्टी टाकलेले असतात. काय म्हटलेलं आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हटलेले आहे. विकेंद्रीकरणाचे जनक ते कोण येईल, लॉर्ड मेयो. ठीक आहे, लॉर्ड मेयो यांनी काय, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक. ठीक आहे, पुढील प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या पक्षाने बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला. कोणता तरी पक्ष असेल ना ज्यांनी बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला. गदर पार्टी होती, फॉरवर्ड ब्लॉक होता, ऑल इंडिया मुस्लिम लीग होता की भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता. ठीक आहे, कोणी बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिलेला होता. एकच पक्ष होता ज्यांनी बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिलेला होता, तो होता ऑल इंडिया मुस्लिम लीग. ठीक आहे, ऑल इंडिया मुस्लिम लीग. कारण की जो फाळणीमुळे जो भाग वेगळा झालेला होता त्यामध्ये मुस्लिमांना वेगळा भाग मिळत होता. ठीक आहे, आधी त्यांना एकत्र राहायला जमत नव्हतं, म्हणजे एकत्र राहत होते हिंदू आणि मुस्लिम, परंतु यामुळे त्यांना वेगळा भाग मिळालेला होता. त्यामुळे ऑल इंडिया मुस्लिम लीग यांनी ज्या बंगालची फाळणी त्याला विरोध केलेला नव्हता, त्याला सपोर्ट केलेला होता. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या वर्षी बिहार आणि ओडिसा बंगाल प्रेसिडेन्सीपासून वेगळे प्रांत वेगळे झाले. 1931 मध्ये, 1912 मध्ये, 1921 मध्ये की 1935 मध्ये. कोणत्या वर्षी बिहार आणि ओडिसा बंगाल प्रेसिडेन्सीपासून वेगळे करण्यात आले. 1931, 1912, 1921 आणि 1935. योग्य उत्तर आहे 1912. ठीक आहे, 1912 मध्ये बिहार आणि ओडिसापासून बंगाल प्रेसिडेन्सीपासून हे काय करण्यात आलं, वेगळं करण्यात आलं. ठीक आहे, वेगळं करण्यात आलं 1912 मध्ये. ठीक आहे, ओके. तर हे होते मित्रांनो आजचे काही बंगाल फाळणी संबंधी क्वेश्चन्स. ठीक आहे, बंगाल फाळणी जी प्रत्येक पेपरमध्ये एकदा तरी प्रश्न विचारला जातो, एक तरी प्रश्न येतोच, कन्फर्म येतो. ठीक आहे, कारण की बंगालची फाळणीचा जो मेन परिणाम आहे तो पहिले जरी नाही दिसला तरी तो स्वातंत्र्यानंतरही दिसून आला. ठीक आहे, त्यामुळे त्यावर एक तरी प्रश्न येतो, त्यामुळे ते लक्षात असू द्या. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेल जलसंपदा विभागाची भरती निघालेली आहे 4497 जागांची. त्यासाठी ब्रह्मास्त्र बॅच लॉन्च झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा या बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, ॲडमिशन घेण्याची प्रोसिजर अतिशय सोपी आहे. तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जायचं आहे, ती ॲप डाउनलोड करायची आहे, लॉग इन करायचं आहे आणि या कोर्सवर जाऊन कोर्स परचेस करायचा आहे. आणि जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर Y860 हा जर कोड तुम्ही वापरला तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात डिस्काउंटसुद्धा मिळतं, त्यामुळे ते लक्षात असू द्या. ठीक आहे,
या बॅचमध्ये तुम्हाला उत्कृष्ट शिक्षक जे आहेत, उत्कृष्ट जे फॅकल्टी आहे ते टीच करणार आहेत. ते तुम्हाला योग्य ट्रेनिंग देणार आहे की या पेपरला कशा योग्य प्रमाणात टॅकल करायचं त्यासंबंधी संपूर्ण माहिती या देणार आहेत सगळ्यात जण. ठीक आहे. आणि सोबतच या फॅकल्टी संबंधी तुमचे काहीही प्रश्न असल्यास ठीक आहे ते तुम्ही त्यांना विचारू सुद्धा शकता, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या बॅचबद्दल होईल. ठीक आहे. आणि मित्रांनो, सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. ठीक आहे. या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की हे चॅनल सुद्धा तुम्हाला नेहमी मदत करतं. आणि काहीही प्रश्न असल्यास या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारा, जेणेकरून तुम्हाला तुमची उत्तरे मिळतील. काहीही प्रश्न असल्यास विचारत राहा. ठीक आहे. आणि आता भेटूया मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी करू नका. ठीक आहे. तुमची पोस्ट ही पक्कीच असते, फक्त त्याला आपल्याला अधिक योग्यतेने पक्क करायचं असतं. ठीक आहे. अधिक योग्यतेने पक्क करायचं असतं. त्यामुळे तुमची पोस्ट ही पक्कीच आहे, फक्त त्याला अधिक योग्यतेने, अधिक प्रॅक्टिससहित, अधिक ट्रिक्ससहित, अधिक इमेजेससहित ते पक्क करायचं आहे. कसं करायचं त्याच्या टेक्निक्स आपण हळूहळू शिकतच जाणार आहोत. त्यामुळे भेटूया मित्रांनो आता पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.